नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. आज आपण आगळीवेगळी रेसिपी बघणार आहोत. आपण अनेक प्रकारचे वडे करून बघितले असतील. मेथीचे वडे केले असेल, कांद्याचे वडे केले असेल, तर आज आपण आगळीवेगळ्या पद्धतीने हे वडे करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे वडे करण्यासाठी पावट्याच्या दाण्यांचा वापर करणार आहे. आपण पावट्याच्या दाण्यापासून भाजी केली असेल, मसाले भात केला असेल, पावट्याच्या दाण्यांचा अनेक प्रकारे वापर केला असेल, पण मी इथे पावट्याच्या दाण्यांपासून वडे तयार करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मी इथे पाट्यावर मसाला वाटणार आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पाट्यावर आपण हिरवी मिरची लसूण मस्त वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पाट्यावर वाटण केल्याने वड्यांना चवच खूप छान येणार आहे. तुम्ही बघू शकता आपली हिरवी मिरची लसूण बारीक करून झालेली आहे. आता त्याच पाट्यावर मी पावट्याचे दाणेही बारीक करून घेणार आहे. ते 2दा बारीक करणार आहे. मी इथे पावशर पावट्याचे दाणे घेतलेले आहे, ते स्वच्छ करून घेतलेले आहे. आता आपण इथे पावटाही व्यवस्थितरित्या वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला पावटा व्यवस्थितरित्या सर्व वाटून झालेला आहे. आता आपण ते त्या भांड्यामध्ये सर्व वाटण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे पावट्याचं वाटण तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 छोटी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यासोबतच वडे कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि चिमूटभर हिंगही टाकलेला आहे. अर्धा चमचा जिरा ओवा पावडर आहे. थोडीशी तीळ घेतलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यावर टाकून घेणार आहे. आता हे मिश्रण सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत. इथे मी पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही. पावट्याचे दाणे स्वतःहूनच ओलसर असतात, त्यामुळे मी इथे कोणत्याही पाण्याचा वापर करणार नाही आहे. ते मिश्रण तसंच मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी त्याचे वडे थापून घेणार आहे. असं रोल करून तुम्ही हातावर थोडंसं तेल लावून व्यवस्थित ते थापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. इथे मी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवर वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले गुलाबीसर असे वडे तळून झालेले आहे. अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेणार आहोत. मी इथे सर्व वडे टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहे. वड्यासोबत खाण्यासाठी मी इथे हिरवी मिरची तळून घेतली. तुम्ही बघू शकता आपली हिरवी मिरचीही तळून झालेली आहे आणि वडेही सर्व तळून झालेले आहे. तुम्ही कधी पावट्याच्या दाण्यापासून हा आगळावेगळा प्रकार कधी केला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता आपले वडे सर्व कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता ही वडे किती छान आतमध्ये किती छान सॉफ्ट झालेले आहेत आणि बाहेरून कुरकुरीत असे आहेत. खाण्यासाठी तर खूप अप्रतिम लागतात. अशा प्रकारे आपले पावट्याचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही हे वडे टमॅटो सॉससोबतही खाऊ शकता.